नमस्कार. जनहित एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत. ट्रान्सफॉर्मर खराब झाल्यामुळे 8 ते 10 दिवस लाईन बंद होती. आपण सांगितलं मॅडम खरं आहे की 153 टॉवर आहेत, पण त्यापैकी जे 11 टॉवर आहेत तिथे राईट टू ऑफ वे हा रस्ता नाही, त्यामुळे तिथे बनवण्यात येत नाहीत. आणि 16 टॉवर जे आहेत ते सीआरझेड मध्ये जातात आणि 23 टॉवर वनपट्ट्याचे जे हरकती आहेत त्याचे ओनरशिप आहेत, ह्यामुळे ते टॉवर रखडलेले आहेत. 2023 साली ही कमिशन झालं. वसई विरार शहराला पाणी 403 MLD पैकी 170 MLD वसई विरार शहराला पाणी आणि बाकी भाईंदरला पाणी, मीरा भाईंदरला. परंतु ते 2023 नोव्हेंबर मध्ये जवळजवळ 18 ते 20 महिने 22 महिने झाले. इथे काम अतिशय संथगतीने चालू आहे. मी पारेषणचे म्हणजे संजीव कुमार साहेबांनाही भेटलो आणि MMRDचे मुखर्जी साहेबांनी भेटलो. पण ज्या जोरात काम चालू व्हायला पाहिजे होते तेवढं चालू झालं नाही. MSCB म्हणजे पारेषण आणि हे फॉरेस्ट वाल्यांचा एक संपर्क केला पाहिजे, एकमेकांशी बोलून त्या टॉवरचा जो प्रॉब्लेम आहे फॉरेस्ट जागेचा तो आणि सीआरझेड संदर्भात यांनी तातडीने ही कारवाई केली पाहिजे. नंबर 1. त्याचबरोबर तिथे मी मागणी केली होती की जनरेटरची एक व्यवस्था, जो 12 कोटी रुपये खर्च होतो त्या जनरेटरला, वसई विरार महापालिका महिन्याला 5 ते 6 कोटी रुपये पाण्याचे MMRDला अदा करते. तर 10-12 कोटी रुपये खर्च करून जनरेटर येणार असेल तर नियमित पाणी पुरवठा या वसई विरार महापालिकेला निश्चितपणे होऊ शकतो. वादळ येणार, वारं येणार, जंगलातून लाईट आहे, लाईट जाणार, पण जनरेटरची स्टँडबाय व्यवस्था केली तर नजीकच्या काळामध्ये आपण केली तर कायम पाणी पुरवठा या वसई विरार महापालिकेला आपण करू शकता.